ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರ. ಇಂದು ನಾನು ಮಾತನಾಡುತ್ತಿರುವ ವಿಷಯ ಗುಟ್ಕಾ, ತಂಬಾಕು ಮತ್ತು ಸಿಗರೆಟ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹೇಗೆ ಉಂಟಾಗುತ್ತದೆ ಎಂಬುದು. ಗುಟ್ಕಾ, ತಂಬಾಕು ಮತ್ತು ಸಿಗರೆಟ್ನಲ್ಲಿ ಅನೇಕ ರಾಸಾಯನಿಕ ವಿಷಗಳು ಇರುತ್ತವೆ. ಈ ರಾಸಾಯನಿಕ ವಿಷಗಳು ನಮ್ಮ ಬಾಯಿ, ಗಂಟಲು ಮತ್ತು ಶ್ವಾಸಕೋಶವನ್ನು ಹಾಳು ಮಾಡುತ್ತವೆ. ನಿವಾಸಿಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಇದು ನಾವು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಎಂಬ ಗಂಭೀರ ರೋಗದ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಲು ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಭಯಾನಕ ಅವಧನ್ನು ತಡೆಯಬಹುದಾದ ರೋಗ ಎನ್ನುವುದು ಸತ್ಯ. ತಂಬಾಕು, ಗುಟ್ಕಾ, ಜಂಕ್ ಫುಡ್, ಮದ್ಯಪಾನ ಮತ್ತು ವ್ಯಾಯಾಮದ ಕೊರತೆ ಇವು ಕ್ಯಾನ್ಸರ್ಗೆ ಪ್ರಮುಖ ಕಾರಣಗಳು. Good morning everyone. Today we are not just walking on the roads. We are walking towards awareness, towards life. कैंसर एक संगीन बीमारी है, लेकिन इसके बारे में सही मालूमात रखकर हम इससे बचाव भी कर सकते हैं. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಉಂಟಾಗುವುದು ಜೀವಕೋಶಗಳು ನಿಯಂತ್ರಣವಿಲ್ಲದೆ ಬೆಳವಣಿಗೆಯಿಂದ ದೇಹದ ಸಾಮಾನ್ಯ ನಿಯಂತ್ರಣ ವ್ಯವಸ್ಥೆಯು ವಿಫಲವಾದಾಗ ಹಳೆಯು ಜೀವಕೋಶಗಳು ನಿಯಂತ್ರಣವಿಲ್ಲದೆ ಬೆಳೆಯಲು ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತವೆ. हम लोग यहाँ आप लोगों को कैंसर के बारे में आगाही पैदा करने के लिए आए हैं. दिल का दौरा पड़ता है, फालिज का असर होता है. वहीं शराब के ज्यादा इस्तेमाल से जिगर कमजोर होता है और आदमी की याददाश्त कमजोर हो जाती है. सिगरेट नोशी और अल्कोहल नाबालिगों के लिए इंतहाई नुकसानदायक है और इनके जिस्मानी और ज़हनी सेहत पर भी संगीन असरात मरतब हो सकते हैं. ಶಿಕ್ಷಕರು ಹಾಗೂ ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳೇ, ಇವತ್ತ ಏನು ನಶಾ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ದೇಶದಲ್ಲಿ, ಸಿಗರೇಟು, ಗುಟ್ಕಾ, ಸರಾಯಿ ಇವುಗಳನ್ನು ಸೇವಿಸುವುದರಿಂದ ಶರೀರ ಮತ್ತು ದೇಹ ಎಲ್ಲನೇ ಮತ್ತು ದೇಶವನ್ನೇ ಹಾಳಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇದನ್ನ ಮುಕ್ತ ಮಾಡಬೇಕಂತೂ ಶಾಲೆಯ ಶಿಕ್ಷಕರಾದ್ರು ನಮ್ಮ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಆದ್ರೆ ಅವರು ಮಾತಾಡಿದರೆ ಬಹಳಷ್ಟು. ಅದಕ್ಕೆ ನಾನೇ ಹೆಚ್ಚು ಮಾತಾಡಲ್ಲ. ಇದು ಮುಕ್ತ ಮಾಡಂತ ಏನು ಕಾಲೇಜ್ದವರು ಶಿಕ್ಷಕರ ಮಕ್ಕಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ, ಬಹಳ ಸಂತೋಷ ಸುದ್ದಿ ಇದೆ. ಇದು ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಆಗ್ಲಿ, ದೇಶದಂತೆ ಆಗ್ಲಿ, ಈ ರೀತಿ ಕೇಳ್ಕೊತೀವಿ. हम सब अल्लाह के बंदे हैं जो बड़ा दयालु, बड़ा कृपालु है. उसने सारे इंसानों को पैदा किया है और अपने पैगंबरों के जरिए से पूरी दुनिया को ये पैगाम दिया है कि इस दुनिया की सबसे कीमती चीज इंसान है. और इंसान उसे कहते हैं जो दूसरों का दर्द महसूस करता है. इंसान वो होता है जो खुद भी जीता है और दूसरों को जीने का सलीका सिखलाता है. नफा देने में नशा से रोकना भी है, बीड़ी है, गुटखा है, तंबाकू है, ये सब नशे की चीजें हैं. शराब और तो सिर्फ शराब ही नहीं, शराब से जो जुड़ी हुई चीजें हैं, नशे की जो चीजें हैं, जैसे गुटखा, बीड़ी, सिगरेट. हालांकि सिगरेट के ऊपर लिखा हुआ रहता है डब्बी के ऊपर, ये नुकसान वाला जहर है, फिर भी पीते हैं. बताया जाता है फिर भी पीते हैं. बीड़ी नुकसान, फिर भी पीते हैं. गुटखा नुकसान, फिर भी पीते हैं. कई लोग हैं जो अपने जबड़ों का ऑपरेशन सिर्फ गुटके की वजह से कर चुके हैं, लेकिन एक अकल है कि बिल्कुल बहती चली जाती है. ख्वाहिशात के समंदर में आदमी बहता चला जाता है और हलाकत के करीब पहुंचकर कहता है मैं अब तौबा कर लूं. तो चुनाचे मैं शाहीन वालों को मुबारकबादी देता हूं. इस तरह से मैं सबसे अपील करता हूं, दरखास्त भी करता हूं कि नशे से अपने आप को दूर रखें, हर किस्म के नशे से अपने आप को दूर रखें. अगर बड़े भी बच्चों के सामने गुटखा खाते, उनको आदत पड़ जाएगी गुटखा, तंबाकू की, इसलिए हमें नहीं खाना चाहिए. छोड़ दो, छोड़ दो. शाहीन ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन हुमनाबाद ब्रांच की जानिब से एक रैली निकाली गई, जिसका हमको मैसेज देना था कि कैंसर जैसे बीमारियों में लोग मुब्तला हो रहे हैं. और बहुत सारे लोग, हमको पता है वो गुटखे के पैकेट के ऊपर भी लिखा हुआ आ रहा है जैसे कि मौत कैंसर है, या सिगरेट का पैकेट है उसके ऊपर लंग्स कैंसर है, क्लियरली बता रहा है. फिर भी बहुत सारे लोग उसका इस्तेमाल कर रहे हैं. इस्तेमाल करके ख़ुद की सेहत का ख्याल न रखते हुए अपनी सेहत को ख़राब कर रहे हैं और साथ ही साथ अपने फैमिली वालों को भी प्रॉब्लम कर रहे हैं. इसका इलाज बिल्कुल है, जल्द से जल्द अगर उसको मालूम करके उसका ट्रीटमेंट हम कराएंगे तो अल्हम्दुलिल्लाह उसका ट्रीटमेंट हो सकता है. ಮನುಷ್ಯನ ಜೀವನಕ್ಕೆ ಬಹಳ ಹಾನಿಕರವಾದಂಥ ವಸ್ತುಗಳಿವೆ. ಇವು ಯಾರು ಸೇದಬಾರದು ಮತ್ತು ಯಾರು ಏನಂತ ಉಪಯೋಗ ಮಾಡಬಾರದು ಅಂಥೇಳಿ ನಾವೇನಂತಂದ್ರೆ ಒಂದು ನಮ್ಮ ಶಾಹೀನ್ ಗ್ರೂಪ್ ಆಫ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಕಡೆಯಿಂದ ಒಂದು ರ್ಯಾಲಿಯನ್ನು ತೆಗೆದಿದ್ದೇವೆ. ಆದ ಕಾರಣ
ತಾವು ಎಲ್ಲರೇನಂತಂದ್ರೆ ಈ ಎಲ್ಲ ನೋಡಿರಬೇಕು. ಇದರ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಏನಂತಂದ್ರೆ ಇದು ಹಾನಿಕರವಾದಂತಹ ಯಾವುದೇ ತಂಬಾಕು, ಗುಟ್ಕಾ ಮತ್ತು ಸಿಗರೇಟು ಸೇದಬಾರದಂಥೇಳಿ ನಾವು ಒಂದು ಉದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಾವು ಶೈನ್ ಗ್ರೂಪ್ ಆಫ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಕಡೆಯಿಂದ ಏನಂತಂದ್ರೆ ಒಂದು ನಿಮಗೇನಂತಂದ್ರೆ ಈ ವಿಷಯವನ್ನು ತಿಳಿಸಲು ಇಂದಿನ ದಿವಸ ನಾವು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕೆ ದಯಮಾಡಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಇಂತಹ ಹಾನಿಕರವಾದಂತಹ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಯಾವುದೇ ಉಪಯೋಗ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ನಾನು ಈ ಮೂಲಕ ಹೇಳಲು ಇಷ್ಟಪಡುತ್ತೇನೆ. ಇಷ್ಟು ಹೇಳಿ ನಾನು ನನ್ನ ಚಿಕ್ಕ ಎರಡು ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.